काल आईकडे गेले तर खूप सारे आळूची पानं तिच्या अंगणात लागलेली होती, तर येताना काही घेऊन आलेले. मी विचार केला तुमच्यासोबत याची आळूच्या वडीची रेसिपी शेअर करावी. त्यासाठी आळूच्या पानांची देठं काढून घेतलेली आहेत. तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी त्याची देठं आणि त्यामधले शेर काढून घेतलेले आहेत. जास्त देठं कडक नाहीयेत, अगदी नरम आहेत, कोवळी आहेत. छान आत्ताच सुरुवात झालेली आहे पानं लागायला, त्यामुळे अगदी कोवळी आहेत पानं. अगदी अलगद निघतात त्याचे शेर. छान मस्त अशी कुरकुरीत आलू वडीची रेसिपी आज आपण चार चौघे किचनमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य इथे बेसन, तांदळाचं पीठ, किसून घेतलेला कांदा, अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट, भिजून घेतलेली चिंच, आगरी मसाला, हळद, गरम मसाला, धने पावडर, चवीनुसार मीठ, गूळ, धने घेतलेत कुटून, बडीशेप, तीळ, लसणाच्या पाकळ्या आणि एक पळी तेल घेतलेले आहे. त्यानंतर आपण पानांना छान लाटून घेणार आहोत, जेणेकरून त्याचे जे देठाच्या बाजूचा भाग आहे तो कडक भाग मऊ होईल. त्यासाठी आपण पानं लाटून घ्यायची आहेत. अशीच मी सर्व पानं लाटून घेते. पानं छान लाटून झालेले. त्यानंतर आपण बेसन घेतलेलं आहे, तांदळाचं पीठ, किसून घेतलेला कांदा, अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट, आगरी मसाला, हळद, गरम मसाला, धने पावडर, कुटून घेतलेले धने, बडीशेप, तीळ, गूळ, चवीनुसार मीठ आणि आलू वडी आपली छान खुसखुशीत होण्यासाठी तेल घेतलेलं आहे एक पळी. हे छान मिक्स करून घ्यायचंय. त्यानंतर आपण भिजून घेतलेली चिंच मिक्सरला तेच फिरून घेतलेली आहे आणि ते पाणी आपण घालणार आहोत यामध्ये. आणि हे छान पाणी घालून मिक्स असं करून घ्यायचंय. जास्त घट्ट किंवा पातळ असं नाही करायचं, अगदी मध्यम असं पाणी घालून मिक्स करून घ्यायचंय. या पद्धतीने पीठ आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता आळूचं पान घेतलेलं आहे, ते आपण सरळ बाजू खाली ठेवायची आणि शेरांवाली जी उलटी बाजू आहे ती परातावर ठेवायची आणि त्याला पीठ लावून घ्यायचंय. छान पीठ लावून घ्यायचंय. पीठ लावून झालेलं आहे. आता आपण यावर दुसरं पान ठेवायचंय. या पद्धतीने आपण दुसरं पानही ठेवून घेतलेलं आहे. याला सुद्धा पीठ लावून घेणार आहोत. याच पद्धतीने आपण अशी 3 ते 4 पानं घेऊन ठेवणार आहोत. माझी पानं मोठी आहेत या आळूची, त्यामुळे मी 3 ते 4च पानं लावलेली आहेत. तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे जास्ती कमी पानं लावू शकता. त्यामुळे रोल आपल्याला मोठा हवा असेल तर जास्त पानं लावायचे आणि छोटा हवा असेल तर कमी पानं लावून घ्यायचे. छान पानं लावून झालेले आहेत. आता आपण साईडनं दोन्ही साईडनं फोल्ड करून घेणार आहोत आणि याला थोडं पीठ लावून घेणार आहोत. त्यानंतर आपण घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या आपण ठेवणार आहोत. आणि फोल्ड करून घेणार आहोत. त्याला थोडं पीठ लावून घेणार आहोत फोल्ड केलेल्या भागाला. आणि छान फोल्ड करून घेणार आहोत, दाबून फोल्ड करणार आहोत, जेणेकरून आपला रोल छान गोल राहील व आपल्या तळताना आलू वड्या छान सुटणार नाही. आपली अख्खीच्या अख्खी आलू वडी राहणार आहे. या पद्धतीने आपल्याला रोल करून घ्यायचा आहे. छान आपला मस्त रोल. याला हलकसं पीठ लावून घेणार आहोत. छान आपल्या आलू वडीचा रोल तयार आहे. आता आपण वाफवलीला तेल लावलेलं आहे, त्या वाफवलीमध्ये ठेवणार आहोत. आणि याच पद्धतीने मी दुसराही रोल बनवून घेते. त्यानंतर आपण हे वाफवून घेऊ. छान दुसराही रोल बनवून कढईमध्ये इथे मी पाण्याला छान उकळी आलेली आहे. यामध्ये आपण हे ठेवून
15 ते 20 मिनिटं वाफवून घेणार आहोत. पंधरा ते 20 मिनिटं झालेले आहेत. आता आपण झाकण काढून पाहणार आहोत. आपले छान आलू वडे वाफवलेले आहेत. रोल अगदी शिजलेले आहेत. आता हे आपण काढून घेऊयात आणि थंड करून घेऊ. आपला रोल थंड झालेला आहे. आता हे आपण कापून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता छान थंड झालेले आहेत. आता आपण हे कापून घेणार आहोत आवडीप्रमाणे, जाड किंवा पातळ. जर आपल्याला कुरकुरीत हवे असतील तर थोड्या पातळ कापायचेत आणि थोड्या मऊ हवे असतील तर जाड कापायचेत. छान अशा मस्त लेयर्सवाल्या आपल्या आलू वड्या तयार आहेत. ह्या आपण डब्यामध्ये भरून 7 ते 8 दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि आपल्याला हव्या तशा आपण कढईमध्ये डीप फ्राय किंवा अशा तव्यामध्ये तळून घेऊ शकतो. मी इथे छान तव्यामध्ये तळून घेणार आहे. एका बाजूने छान खरपूस झालेले आहेत. आता पलटी करून घेणार आहे. छान अशा आपल्या खरपूस आलू वड्या तळून झालेल्या आहेत. मस्त अशा आलू वड्या तयार आहेत. तुम्ही सुद्धा बनवून पहा घरी आणि कमेंट करून सांगा कशा झाल्यात त्या. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा. तुम्ही पाहू शकता मस्त अशा आपल्या आलू वड्या तयार आहेत. अगदी मस्त गोल झालेल्या आहेत न सुटता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.